जय श्रीराम मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि आज मी खूप दुपारी ब्लॉग सुरू केला आणि तुम्ही म्हणाल की हे काय आहे? तर हे पार्सल आहे. कारण आज मी एक आज नाही म्हणजे महिन्याभरापूर्वी चूक केली होती. त्या चुकीचं हे परिमार्जन आहे. तर हे त्याचं परिमार्जन आहे. ते असं की मी आज म्हणजे मी जेव्हा शूटच्या दरम्यान होते ना, तर मला ना गॅसचा नंबरच लावायचा लक्षात नाही राहिला आणि त्यामुळे आज आमच्याकडे गॅसच नव्हता. दोन्ही सिलेंडर्स रिकामे होते, म्हणून मी हे पार्सल घेऊन आले आज. आणि अशा पद्धतीने आता मी आज हे खाणारे पार्सल माझ्या लक्षात नाही की पुढच्या वेळेपासून मी चूक परत करायची नाही. त्याच्यामुळे आता लंचल्यामध्ये मी गेले बाहेर हे पार्सल आणायला. सो चला आता आतमध्ये जाऊयात ऑफिसमध्ये आणि लंच करा. हो घेतली चल. सो आता मी चालू आहे बाहेर शॉपिंग म्हणजे भाजी आणायला. आणि गाडीवर मी बाहेर खूप छान मस्त वातावरण आहे. सो चला भाजी वगैरे घेऊयात, बघूयात काय काय भाजी मिळते. तर आम्ही आता गंगेच्या काठावर भाजी घेण्यासाठी, इथे छान फ्रेश भाजी आहे. आई बघू काय घेते तर. हां हा तो मोठा आहे ना, मग हा घे ना. मग त्यांना सांग द्यायला इकडनं आपण उतर पालथं पडायला लागलं. वाल बघायचे असेल तर वाल बघ. हे नको का मोठं घ्यायचं की हे करायला घ्यायचं हे. आणि मटार कशी? पाव 40ला अर्धा किलो दे. झालं आता. भाजी घेऊन तर झालेली आमची. आता बघू पुढे काय करायचं आहे ते. बहुतेक आता इथनं घरीच जाऊ. बघू आई काय म्हणते ते. गोदाघाट आहे असं. संध्याकाळी सगळीकडे भाज्या असतात आणि रात्री असं एकदम छान शांत वाटतं इथे आल्यावर. त्यामुळे आम्ही येतो कधी मजा असं शांत बसायला. आत्ता घरी जायचं. चला घरी जाऊ. सो गाईज आता आम्ही भाजी वगैरे घेतली, सगळं झालं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही आज बाहेरून पार्सल आणलं होतं. ॲक्च्युली मी सकाळी जसं तुम्हाला म्हटलं होतं की गॅसचा नंबर नव्हता लावला, त्याच्यामुळे गॅसचा इश्यू झाला होता आणि आम्ही गॅस मॅनेज केला होता दुसरीकडून, आमच्या शेजारी राहतात त्यांच्याकडून. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की ते रेग्युलेटर काही त्या गॅसच्या सिलेंडरला फिक्स बसलं नाही आणि त्याच्यामुळे ना सतत गॅसचा लीकचा स्मेल येत होता. त्यामुळे संध्याकाळी मग आम्ही काही रिस्क नाही घेतली. रिस्क नाही घेतली गॅस तोच वापरायची. म्हणून मग आम्ही काय केलं की त्यांचं जे सिलेंडर होतं ते त्यांना रिटर्न केलं आणि आम्ही बाहेरनं आज पार्सल आणलं होतं. आणि जेवण वगैरे झालं आहे आमचं. आता तर उद्या जेव्हा गॅस कधी येईल सिलेंडर हे असं माहिती नाही. आता ते जेव्हा येईल तेव्हा येईल. आणि असं आपल्या एका चुकीचा इतका मोठा भुर्दंड पडतो ना की फारच प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे. सो आता वेट करतोय की कधी उद्या परवा कधी येतो गॅस सिलेंडर. तोपर्यंत सगळंच रामभरोसे की जेवण चहा वगैरे सगळंच आहे. तर ते कसं मॅनेज होतंय ते बघायचं. पण एक गोष्ट या अनुभवातनं मला एक गोष्ट सांगायची होती की मी बऱ्याच ठिकाणी असं ऐकलं आहे, नाशकातही घडलं आहे सरफ बाजारात, की गॅसची टाकी फुटली आणि हे झालं. तर फ्रेंड्स तुम्हाला एक ह्या निमित्ताने गोष्ट सांगावीशी वाटते की जर समजा तुम्ही घरात गॅस लावला आहे आणि तुम्हाला थोडा जरी स्मेल येतो आहे असं वाटलं, तर प्लीज रेग्युलेटर बंद करा आणि जी काही गरजेची म्हणजे जी काही प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे ती प्रिकॉशन घ्या. जेव्हा तुम्हाला गॅसचा वास यायला लागेल तेव्हा घरातले सगळे पंखे चालू करा.
जितक्या रूम्स असतील तेवढ्यातले. त्याच्यानंतर तुम्ही सगळे दारं खिडक्या उघडा आणि जसं आमच्या बाबतीत झालं, की आम्ही लावलं रेग्युलेटर आणि चालू होता गॅस व्यवस्थित. गॅस चालू आहे, हे आहे, स्मेल खूप नव्हता येत काही. पण त्याच्यात एक प्रॉब्लेम असा झाला होता, की तो का झाला होता माहीत नाही. आता आम्ही जेव्हा गॅसवाला येईल सिलेंडर घेऊन तेव्हा किंवा मेकॅनिकला बोलावून त्याच्याकडनं ही माहिती घेणारच आहे. का बरं? की रेग्युलेटर बंद केल्यानंतर सुद्धा जर आपण गॅस चालू केला, तर गॅस चालू होतो. तर ह्याचा अर्थ असा होतो, की ते रेग्युलेटर त्याला पॅक बसत नाहीये. तर आता उद्या जेव्हा तो गॅसवाला येईल किंवा जेव्हा कधी तो सिलेंडर द्यायला येईल किंवा एखादा मेकॅनिक येईल, तर त्याच्याकडनं ही माहिती आम्ही काढणारच आहे, की असं का झालं ते. पण तरीसुद्धा तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा, की जर समजा तुमच्या बाबतीत असं होत असेल, तर याचा अर्थ असा होतो, की ते रेग्युलेटर त्या गॅसला बसत नाहीये सिलेंडरला आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. सो प्लीज काळजी घ्या, कारण गॅस ही जितकी आपल्या गरजेची आणि फायद्याची वस्तू आहे, तितकीच रिस्कीसुद्धा आहे लाईफला. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा प्लीज लक्ष देऊन वापर करा. अदरवाईज आपल्याला खूप मोठे-मोठे मिसहॅप्स होतात. आपण पाहिलेलं पण आहे टीव्हीवर, ऐकलेलं पण आहे. त्यामुळे प्लीज ह्या गोष्टींची काळजी घ्या, की तुम्ही जेव्हा केव्हा गॅस सिलेंडर लावता, तेव्हा सी टू इट दॅट की तुमच्या खिडक्या दरवाजे उघडे असतील, पंखा चालू असेल आणि ते लावल्यानंतरही गॅस चालू करताना, हे करताना तुम्हाला जर कसला आवाज येत असेल, गॅसचा वास येत असेल, तर लगेच मेकॅनिकला बोलवा आणि त्याचं पूर्ण चेकिंग करून घ्या, थरो चेकिंग करून. म्हणजे रिस्क नाही राहत ह्या गोष्टीची. सो ऑन धिस नोट आजचा आपण ब्लॉग इथेच संपवूयात. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की लिहून कळवा आणि तुम्ही रिझोल्यूशनच्या ब्लॉगच्या खाली कमेंट केली आहेत का नाही, तर कमेंट नसेल केली तर जा पटापट आणि कमेंट करा तुमचे रिझोल्यूशन्स आणि आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आस्ता ला बिस्ता.